Once again, welcome to today's class. Today we will learn about to be sentences, how we can make um, 40 sentences out of one sentence in the to be sentences, as well as what are to be sentences and the next part in it. Okay. Yesterday we learned about simple present, simple past, simple future, and what are the to be sentences in that. Will you please tell me simple present tense sentence of to be sentence? To be sentence मधला simple present tense वाक्य सांगा बरं मला काय आहे? कोण सांगू शकणार? बरोबर, आय एम अ टीचर हे आहे. सिंपल पास्ट टेन्सचं आय वॉज अ टीचर आणि आय शॅल बी अ टीचर हे सिंपल फ्युचर टेन्स आहे. ओके. मग बघा एक वाक्य आहे तुम्हाला सांगायचं आहे. बी काइंड टू व्हेन एव्हर पॉसिबल. इट इज ऑलवेज पॉसिबल. ओके. तुमच्याकडे जेव्हा पण शक्यता होईल तेव्हा आहे ना आपण काइंड व्हायचं दुसऱ्यांसोबत. ओके. काइंडली वागायचं आणि ते प्रत्येक वेळी पॉसिबल असतेच. हे एक वाक्य आहे. ठीक आहे. आता मग बघा आपण टू बी सेंटेन्सला सुरुवात करूया. टू बी सेंटेन्सेस इन दिस वन विल स्टडी लर्न अबाउट सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट, सिंपल फ्युचर टेन्स. याच्यामधले टू बी सेंटेन्स कसे असतात याबद्दल आपण अभ्यास केलेला आहे. आज आपण बघू कंटिन्यूस प्रेझेंट, कंटिन्यूस पास्ट, कंटिन्यूस फ्युचर. ओके. मग हे 3 वाक्य तुम्ही व्हॉट्सअपवर पहिल्यांदा एकदा टाईप करा बरं. करा हे 3 वाक्य टाईप. सर्वांनी टाईप करायचं. सर्वांनी टाईप करा. I am being a teacher. I was being a teacher. I shall be being a teacher. तुम्हाला वाक्य टाईप करा म्हणत आहे मी. ओके. काय वाक्य टाईप करा म्हणत आहे. करायला लागा वाक्य टाईप. I am being a teacher. I was being a teacher. I shall be being a teacher. बिंग राहिलं आणि ते ब्रिंग नाही. BRING, BEING बिंग आहे ते. बिंग माहिती की नाही. बिंग करे. BEING बिंग आहे ते. BRING ब्रिंग नाही. ओके. आणि मी तुमचे होमवर्कसाठी एक व्हिडिओ तयार करून पाठवलं होतं. म्हणजे कोणाला क्लासमध्ये कळालं नसेल तर होमवर्क त्या व्हिडिओमुळे कळवून जावं म्हणून. ओके. मेन ग्रुपमध्ये तुम्ही नसाल तर मला लगेच सांगत जा. मी तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड करतो. ठीक आहे. एकदा टाईप केले तुम्ही वाक्य की आता आपण आहे ना पुढच्या वाक्यांकडे बघायला लागू. तर मग बघा आय एम बिंग अ टीचर. कंटिन्यूस प्रेझेंट टेन्स हे वाक्य आहे असं मी तुम्हाला म्हणत आहे. कंटिन्यूस प्रेझेंट टेन्स मध्ये वर्बचा चौथा फॉर्म यूज करतात हे तर तुम्हाला माहितच असेल. मग कंटिन्यूस प्रेझेंट टेन्स मध्ये वर्बचा चौथा फॉर्म यूज करतात. या ठिकाणी कोणत्या वर्बचा चौथा फॉर्म यूज केलेला आहे का? या ठिकाणी या वाक्यामध्ये कोणत्या वर्बला ING लागलेला आहे का? कोणत्या शब्दाला ING लागलेला आहे का? तुम्ही ध्यान देऊन बघलं तर तुम्हाला दिसेल की ING लागलेलं आहे. BE नंतर ING आहे बघा. बिंग म्हणजे की तो आहे तुमचा. काय आहे ते वाक्य? BEING बिंग. हे काय आहे? हे वाक्य तुम्हाला दाखवत असते की हा कंटिन्यूचं वाक्य आहे म्हणून. म्हणजे की तो आहे याच्यातला वर्ब BEING बिंग. आता या वाक्याकडे तुम्ही ध्यान द्या. बिंग हा या वाक्यातला काय आहे? वर्ब आहे. मग आय एम बिंग अ टीचर. एम पण आहे, बिंग पण आहे. म्हणजे सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट. हे सूत्र कंटिन्यूस प्रेझेंट टेन्सचं आहे आणि या वाक्याला लागू होत आहे का? हो. म्हणून हे आहे कंटिन्यूस प्रेझेंट टेन्सचं. कळालं? इथं बघा सब्जेक्ट प्लस वॉजर प्लस BEING म्हणजे की वर्बचा चौथा फॉर्म प्लस ऑब्जेक्ट लागू होत आहे की नाही? हो. सिंपल फ्युचर टेन्स मध्ये बघा सब्जेक्ट प्लस शाल बी और विल बी प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट इथं पण लागू होत आहे. म्हणजे सिंपल प्रेझेंटचं वाक्य आहे, हे सिंपल पास्टचं आहे आणि लास्ट कोणतं आहे? हे सिंपल फ्युचर टेन्सचं वाक्य आहे. आता मग बघा हे तिन्ही वाक्य कोणत्या टेन्सचे आहे ते तुम्हाला कळाले. एकदा तुम्ही लिहिलेले पण आहे, टाईप पण केलेले आहे. आता आपण बघू त्या वाक्यांमध्ये
खोलमध्ये. पहिला आहे एम टीचर, एम बिंग अ टीचर. या वाक्यामध्ये आता आपण याचे 4 वाक्य करू तयार. ओके. एम बिंग अ टीचर म्हणजे मी शिक्षक बनत आहे. म्हणा एम बिंग अ टीचर, मी शिक्षक बनत आहे. एम बिंग अ टीचर, मी शिक्षक बनत आहे. एम बिंग अ टीचर, मी शिक्षक बनत आहे. पाठ झालं? पाठ झालं पाहिजे तुम्हाला हे वाक्य. मग आय एम बिंग अ टीचर, मी शिक्षक बनत आहे. आय एम नॉट बिंग अ टीचर, मी शिक्षक बनत नाही. एम आय बिंग अ टीचर, मी शिक्षक बनत आहे का? एम आय नॉट बिंग अ टीचर, मी शिक्षक बनत नाही का? हे सूत्र या वाक्याला पाठ करण्यासाठी, हे वाक्य बनवण्यासाठी आपल्याला एक सूत्र मदत करत असते, जे की आहे 1 + 2 1 + 2 + 3 2 + 1 2 + 1 + 3. 1 म्हणजे सब्जेक्ट, 2 म्हणजे हेल्पिंग ऑफ आणि 3 म्हणजे नॉट. हे प्रत्येक क्लासमध्ये मी सांगत आहे, म्हणजे की सगळ्यांना पाठच झालं पाहिजे यामुळे. ओके. आता मग बघा, याच्यामध्ये सूत्रानुसारच आहे बघा. पहिला सब्जेक्ट आय आणि हेल्पिंग ऑफ एम, हो की नाही. पहिलं 1 + 2 आय एम, 1 + 2 + 3 आय एम नॉट, 2 + 1 एम आय आणि 2 + 1 + 3 एम आय नॉट. बनले की नाही 4 वाक्य? आता मग बघा. ओके. या वाक्यांचे अर्थ आहेत. मग एकदा आपण अर्थसोबत म्हणू त्याला. आय एम बिंग अ टीचर, म्हणा माझ्यासोबत तुम्ही. आय एम बिंग अ टीचर, मी शिक्षक बनत आहे. आय एम नॉट बिंग अ टीचर, मी शिक्षक बनत नाही. एम आय बिंग अ टीचर, मी शिक्षक बनत आहे का? एम आय नॉट बिंग अ टीचर, मी शिक्षक बनत नाही का? कळालं? आता बघा, मी माईक चालू करतो. ओके. आणि एका विद्यार्थ्याला हे वाक्य म्हणायला लावतो. तर कोणते वाक्य? हेच का? नाही, पुढे जे देणार आहे ते, जे की आहे आय एम बिंग अ टीचर, यू आर बिंग अ टीचर, यू आर बिंग टीचर्स, ही इज बिंग अ टीचर, शी इज बिंग अ टीचर, इट इज बिंग टीचर, वी आर बिंग टीचर्स. यस कुठे लागलेला आहे बघा बरं. दे आर बिंग टीचर्स, बॉय इज बिंग अ टीचर, बॉयज आर बिंग टीचर्स. आय एम बिंग टीचर म्हणजे मी शिक्षक बनत आहे. बाकीच्यांचा अर्थ तू, तुम्ही, तो, ती, ते, आम्ही, ते, मुलगा, मुले बनवता आलं पाहिजे तुम्हाला. मी शिक्षक बनत आहे, तू शिक्षक बनत आहेस, तुम्ही शिक्षक बनत आहात, तो शिक्षक बनत आहे. तर मग याचे अर्थ कोण सांगणार? त्यांनी नाव सेंड करा बरं व्हॉट्सअपवर. सुषमा पाटील, सुषमा पाटील, सुषमा पाटील. ओके. तुम्ही बोलायचं. माईक चालू केलो. आता सांगा बरं. सुषमा पाटील मॅम, पहिले तुमचं इंट्रोडक्शन द्या. मी आहे ना, तुम्हाला नंबर ऍड करायचा असेल तर तुम्हाला म्हणलो की नाही, 50 रुपये हे द्यावं लागतात. तुमचाच नंबर बरं का, दुसऱ्याचा नाही. तुमचाच नंबर ऍड करायचा तर 50 रुपये द्यावे लागतात आणि तुमचा दुसरा नंबर ऍड केला जाईल. कारण खूप जण प्रत्येक वेळी, आता क्लास एंड व्हायला आलेत आपले, तरी तुम्ही म्हणता पण सर नंबर ऍड करा, नंबर ऍड करा. चुकीची गोष्ट आहे. आपला क्लास नंबरवर असतो, असं कसं चालणार? चला सुषमा पाटील मॅम बोला. काय झालं तुम्हाला? बोलणं का गेलं? ठीक आहे. अक्षरा जाडे, अक्षरा मॅम. अरे, माझा आवाज ऐकू येत नाही का तुम्हाला? हॅलो अक्षरा मॅम, माईकवर क्लिक करा आणि चालू करा, बोलायला लागा. नाही का? दुसरं कोणी? कोण बोलणार? पुन्हा एकदा ट्राय करा अक्षरा मॅम, एकदा ट्राय करा. माईकवर क्लिक करा आणि बोलायचा प्रयत्न करा. ठीक आहे. तुम्ही काय करा मग माहिती आहे का, मी आता ज्याचे ज्याचे नावं घेतो त्यांनी अक्षरा मॅम तुम्ही या वाक्याचे 10 वाक्यावर एक व्हिडिओ तयार करून आहे ना मला सेंड करा. ठीक आहे.
दुसऱ्या क्लास सोबत काहीच प्रॉब्लेम येत नाही. आपलाच एक क्लास, हाच क्लास आहे. कसं काकडे वेल नो प्रॉब्लेम. तुम्ही व्हिडिओ सेंड करा. ओके. आता बघा स्क्रीनकडे ध्यान द्या. आय एम बिंग अ टीचर. मी शिक्षक बनत आहे. यू आर बिंग अ टीचर. तू शिक्षक बनत आहेस. यू आर बिंग टीचर. तुम्ही शिक्षक बनत आहात. ही इज बिंग अ टीचर. तो शिक्षक बनत आहे. शी इज बिंग अ टीचर. ती शिक्षिका बनत आहे. इट इज बिंग अ टीचर. ते शिक्षक बनत आहे. वी आर बिंग टीचर्स. आम्ही शिक्षक बनत आहोत. दे आर बिंग टीचर्स. ते शिक्षक बनत आहेत. बॉय इज बिंग अ टीचर. मुलगा शिक्षक बनत आहे. बॉयज आर बिंग टीचर्स. मुले शिक्षक बनत आहेत. कळालं. आता आपण आहे ना याच्यावरचे पुढील वाक्य बनवू. जसं की आय एम नॉट बिंग अ टीचर. यू आर नॉट बिंग अ टीचर. यू आर नॉट बिंग अ टीचर्स. याच्यामध्ये आहे ना मी आता फास्ट घेत आहे का, कारण आपण काल ॲमिजारची प्रॅक्टिस केलेली आहे. तुम्ही आजपर्यंत पाठ करायला पाहिजे ॲमिजार कोणत्या सब्जेक्ट सोबत कसं वापरायचं ते, हो की नाही. म्हणून जर तुम्हाला पाठ नसेल तर मला सांगा बरं का. ओके. आय एम नॉट बिंग अ टीचर. यू आर नॉट बिंग अ टीचर. यू आर नॉट बिंग टीचर्स. He is not being a teacher. She is not being a teacher. It is not being a teacher. We are not being teachers. They are not being teachers. Boy is not being a teacher. Boys are not being teachers. Okay. आय एम नॉट बिंग टीचर म्हणजे मी शिक्षक बनत नाही. बाकीच्याचे अर्थ कसे येतात. आय एम नॉट बिंग अ टीचर. मी शिक्षक बनत नाही. यू आर नॉट बिंग अ टीचर. तू शिक्षक बनत नाहीस. यू आर नॉट बिंग टीचर्स. तुम्ही शिक्षक बनत नाही. ही इज नॉट बिंग टीचर. तो शिक्षक बनत नाही. शी इज नॉट बिंग टीचर. ती शिक्षिका बनत नाही. इट इज नॉट बिंग टीचर. ते शिक्षक बनत नाही. वी आर नॉट बिंग टीचर. आम्ही शिक्षक बनत नाही. दे आर नॉट बिंग टीचर. ते शिक्षक बनत नाही. बॉय इज नॉट बिंग टीचर. मुलगा शिक्षक बनत नाही. बॉयज आर नॉट बिंग टीचर्स. मुले शिक्षक बनत नाही. कळालं. आता बघा काय झालं माहिती आहे का. एका विद्यार्थ्याने म्हणलं, सर आय डोंट थिंक दॅट आय डिझर्व झिरो ऑन दिस पेपर. सर मला वाटत नाही की मी हे शून्य मला मिळायला पाहिजे. ओके. सर म्हणले, हो मला पण वाटत नाही तुला ते मिळायला पाहिजे, पण काय करू, मी सगळ्यात कमी शून्यच देऊ शकतो, त्याच्या खाली काय देऊ शकत नाही. म्हणून आहे ना कोणी 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 येत असते माझ्याकडे, सर याच्यावर असे मार्क करून द्या, निगेटिव्ह मध्ये द्यावं वाटतात पण देता येत नसतात. हो की नाही. निगेटिव्ह 0 देऊन टाकशाल, तसा नसतो. ओके. आता बघा, एम आय बिंग अ टीचर. ओके. आणि मी तुम्हाला सांगलो बघा, तुम्हाला जर काही जोक माहित असतील तर आहे ना माझ्याकडे सेंड करत जाऊन. मला तिथे काही जोक सापडत नसतात. तुमच्याकडे जर कोणते चांगले जोक असले तर मला सेंड करत जा व्हॉट्सअपवर, मी क्लासमध्ये सांगतो. हो की नाही. व्हॉट्सअपवर बघू द्या एकदा. यस सर. ओके. सर युअर व्हॉइस इज कम बट अदर्स व्हॉइस इज नॉट कम. ओके. सर युअर व्हॉइस इज कमिंग बट अवर नाहीतर अदर पीपल्स व्हॉइस इज नॉट कमिंग. आयनजीच लावायचं होतं, दुसरं काही नाही. ते वाक्य बरोबर झाले असते, फक्त कमच्या शिवाय आयनजी लावायचं. कमिंग. कळलं. ओके. आता बघा, एम आय बिंग अ टीचर याचे 10 वाक्य कसे म्हणतात. Am I being a teacher? Are you being a teacher? Are you being teachers? Is he being a teacher? Is she being a teacher? Is it being a teacher? Are we being teachers? Are they being teachers? Is boy being a teacher? Are boys being teachers? Am I being teacher म्हणजे मी शिक्षक बनत आहे का. बाकीच्याचे अर्थ तुम्हाला म्हणता येतील. एकदा वाचा बरं आणि अर्थ मनातल्या मनात म्हणा तुम्ही, बघू तुम्हाला म्हणता येत आहेत का. ट्राय करा. Seems like there are still other students trying to join in the class. Let me just admit them. Okay. I've given them the permission. Now, let's see. Okay, here it is. So, I think there is this problem. I will need to solve this. Also, there is a problem of lightning.
but I think you are able to see me, so there will be not that much of problems. So let's continue with the class. I'm trying to keep up the energy, okay? But I will need to make something. Till then, I will tell you the meaning of these sentences, okay? I am being a teacher, मी शिक्षक बनत आहे. आता बाकी सगळ्यांचे अर्थ बघा. I am being a teacher, मी शिक्षक बनत आहे. Are you being a teacher, तू शिक्षक बनत आहेस. Are you being teacher, तुम्ही शिक्षक बनत आहात. Is he being a teacher, तो शिक्षक बनत आहे. Is she being a teacher, ती शिक्षिका बनत आहे. Is it being a teacher, ते शिक्षक बनत आहे. Are you being teachers, आम्ही शिक्षक बनत आहोत. Are they being teachers, ते शिक्षक बनत आहेत. Is boy being teacher, मुलगा शिक्षक बनत आहे. Are boys being teachers, मुले शिक्षक बनत आहेत. तुम्ही जर असेच बरोबर वाक्य म्हणले असेल तर स्वतःला शाबासकी द्या, ओके? दिलं का? आता मग बघा याच्या पुढले वाक्य. एम आय बिंग टीचरच्या नंतर काय ते एम आय नॉट बिंग अ टीचर. नंतर बाकीचे 10 कसे येतील कडे तुम्ही एकदा टाईप करून दाखवा बरं मला. एम आय बिंग अ टीचर याचे 10 वाक्य टाईप करून दाखवा कसे येतील. आतापर्यंतचे सगळे वाक्य तुम्हाला माहीत आहेत, पहिलं काल शिकवलेले माहीत आहेत. याचे 10 करता आले पाहिजे तुम्हाला. करून दाखवा बरं, टाईप करून दाखवा याचे 10 वाक्य. बघू सगळ्यात पहिलं कोण टाईप करून दाखवते. बघा खूप जणांनी वाक्य टाईप केले, बरोबर केले. आता बघा ध्यान द्या. यस एम आय बिंग अ टीचर, ओके. एम आय नॉट बिंग अ टीचर, करेक्ट. आखरीला क्वेश्चन मार्क द्यायचा. आय एम बिंग अ टीचर, आय एम नॉट बिंग अ टीचर, याच्या आखरीला फुल स्टॉप द्यायचा, ओके. आता बघा याचे 10 वाक्य असे म्हणतात. एम आय बिंग अ टीचर, आर यू बिंग अ टीचर, आर यू बिंग टीचर्स, इज ही बिंग अ टीचर, इज शी बिंग अ टीचर, ओके. नंतर मग इज इट बिंग अ टीचर, आर यू बिंग टीचर्स, आर दे बिंग टीचर्स, इज बॉय बिंग अ टीचर, आर बॉयज बिंग टीचर्स. एम आय बिंग अ टीचर, मी शिक्षक बनत नाही का. आर यू बिंग अ टीचर, तू शिक्षक बनत नाहीस का. आर यू बिंग टीचर, तुम्ही शिक्षक बनत नाही का. इज बिंग टीचर, तो शिक्षक बनत नाही का. इज शी बिंग टीचर, ती शिक्षिका बनत नाही का. इज इट बिंग टीचर, ते शिक्षक बनत नाही का. आर यू बिंग टीचर, आम्ही शिक्षक बनत नाही का. आर दे बिंग टीचर, ते शिक्षक बनत नाहीत का. इज बॉय बिंग टीचर, मुलगा शिक्षक बनत नाही का. आर बॉयज बिंग टीचर, मुले शिक्षक बनत नाहीत का. कळालं. आता हे वाक्य झाले आहेत. आता आपण बघू त्याचे रायमिंग वर्ड्स आजचे, जे की आहे डी आय डी डीड, बी आय डी बीड, टी आय डी टीड, एच आय डी हिड, आर आय डी रीड, एम आय डी डी मीड, के आय डी किड, डब्ल्यू आय डी वीड, एल आय डी लीड, क्यू यू आय डी क्वाइड, ओके. डीड म्हणजे केले, बीड म्हणजे मागणी, ओके. टीड म्हणजे भरती, हिड म्हणजे लपविलं, रीड म्हणजे सुटका, मीड म्हणजे मध्य, किड म्हणजे करडू, किड म्हणजे लेकरू, ओके. डब्ल्यू आय डी वीड म्हणजे रुंद, एल आय डी लीड म्हणजे झाकण, आणि क्यू आय डी क्वीड म्हणजे तंबाखूची गोळी, ओके. या प्रकारे 10 रायमिंग वर्ड्स आहेत आजचे, पाठ करायचे तुम्ही सर्वांनी, ओके. आता मग बघा एम टीचर हे वाक्य झाल्यानंतर कोण देते. आय वॉज अ टीचर. मग त्याच प्रकारे आय एम बिंग अ टीचर हे वाक्य झाल्यानंतर कोण देते. आय वॉज बिंग अ टीचर. मग याचे 10 वाक्य. वॉज वेर कुठे यूज करायचं ते माहित असलं पाहिजे. मग इथं वॉज यूज करतात हे तर माहितच आहे. नंतर दुसऱ्या ठिकाणी वॉचच्या आखरीला यस आहे, म्हणजे वॉच कोणाकोणासोबत यूज करतात दुसरे कुठं. ही, शी, इट आणि बॉय या ठिकाणी काय यूज करतात, वॉज. कळालं. आता मग बघा आय वॉज बिंग अ टीचर, यू वेर बिंग टीचर, यू वेर बिंग टीचर्स, ही वॉज बिंग अ टीचर, शी वॉज बिंग अ टीचर, इट वॉज बिंग अ टीचर, वी वेर बिंग टीचर्स, they were being teachers,
बॉय वॉज बिंग अ टीचर, बॉयज वेअर बिंग टीचर्स. आय वॉज बिंग अ टीचर म्हणजे मी शिक्षक बनत होतो. युअर बिंग अ टीचर म्हणजे तू शिक्षक बनत होता. युअर बिंग टीचर म्हणजे तुम्ही शिक्षक बनत होते. ही वॉज बिंग टीचर म्हणजे तो शिक्षक बनत होता. शी वॉज बिंग टीचर म्हणजे ती शिक्षिका बनत होती. इट वॉज बिंग टीचर म्हणजे ते शिक्षक बनत होते. वी वेअर बिंग टीचर्स म्हणजे आम्ही शिक्षक बनत होतो. दे वेअर बिंग टीचर्स म्हणजे ते शिक्षक बनत होते. बॉय वॉज बिंग टीचर म्हणजे मुलगा शिक्षक बनत होता. बॉयज वेअर बिंग टीचर्स म्हणजे मुले शिक्षक बनत होते. कळालं? आता यानुसार हे वाक्य होतात. एकदा वाचा तुम्ही आणि माझ्यासोबत म्हणा पण. ठीक आहे, म्हणा. आय वॉज बिंग अ टीचर, मी शिक्षक बनत होतो. यू आर बिंग अ टीचर, तू शिक्षक बनत होता. यू आर बिंग टीचर्स, तुम्ही शिक्षक बनत होते. ही वॉज बिंग अ टीचर, तो शिक्षक बनत होता. शी वॉज बिंग अ टीचर, ती शिक्षक बनत होती. इट वॉज बिंग अ टीचर, ते शिक्षक बनत होते. वी वेअर बिंग टीचर्स, आम्ही शिक्षक बनत होतो. दे वेअर बिंग टीचर्स, ते शिक्षक बनत होते. बॉय वॉज बिंग टीचर, मुलगा शिक्षक बनत होता. बॉयज वेअर बिंग टीचर्स, मुले शिक्षक बनत होती. कळालं? यानुसार हे वाक्य बनत असतात. आता यालाच आपल्याला काय करायचंय, निगेटिव्ह करायचे आहेत. याचे 4 वाक्य असे म्हणतात. आय वॉज बिंग अ टीचर, आय वॉज नॉट बिंग अ टीचर, वॉज आय बिंग अ टीचर, वॉज आय नॉट बिंग अ टीचर. आता मला सांगा, वॉज वेअर कोणाकोणासोबत यूज करायचं तुम्हाला माहित आहे की नाही? आताच मागे आपण 10 वाक्यांमध्ये बघलं, याच्यामुळे तुम्हाला माहितच आहे वॉज वेअर कोणासोबत कसे कसे यूज करायचे ते. हो की नाही? मग आता काय करूत माहिती आहे का, या वाक्यांना एकदा म्हणून घेऊत, मग पाठ करूत, म्हणजे की आपल्याला पूर्ण 10 वाक्य म्हणता येते. आय वॉज बिंग अ टीचर, मी शिक्षक बनत होतो. आय वॉज बिंग अ टीचर, मी शिक्षक बनत होतो. आय वॉज नॉट बिंग अ टीचर, मी शिक्षक बनत नव्हतो. आय वॉज नॉट बिंग अ टीचर, मी शिक्षक बनत नव्हतो. वॉज आय बिंग अ टीचर, मी शिक्षक बनत होतो का? वॉज आय बिंग अ टीचर, मी शिक्षक बनत होतो का? वॉज आय नॉट बिंग अ टीचर, मी शिक्षक बनत नव्हतो का? वॉज आय नॉट बिंग अ टीचर, मी शिक्षक बनत नव्हतो का? हे वाक्य बनवण्यासाठी आपल्याला सूत्र लागतात, जे की आहे 1+2 1+2 +3 2+1 2+1 +3. 1 म्हणजे करेक्ट सब्जेक्ट, 2 म्हणजे हेल्पिंग वर्ब आणि 3 म्हणजे नॉट. आता जर कोणाला काही प्रश्न असेल तर मला विचारा बरं. कोणाला काही प्रश्न असेल तुम्ही मला विचारू शकता. ठीक आहे, माईक चालू केलो, माईक चालू झाला तर विचारा, नाही तर मला व्हॉट्सॲपवर प्रश्न सेंड करा टाईप करून. ओके, मी काय सांगत आहे त्याच्याकडे ध्यान द्या. ठीक आहे, ठीक आहे. कोणाला काही प्रश्न नाहीत वाटते तर आपण आहे ना पुढील टॉपिकला सुरुवात करूया. ठीक आहे, एकच मिनिट थांबलो, पण कोणी काही टाईप करून पाठवतच नाही, यस नो म्हणून काहीच नाही. सर तुम्ही मला अजून नवीन ग्रुपला जॉईन केलं नाही. ओके, ठीक आहे. तर मग आता सुरुवात करूया आपण. कोणाला काही प्रश्न नाहीत वाटते. बघा, आय शॅल बी बिंग अ टीचर. आता आय एम बिंग अ टीचर झालं, आय वॉज बिंग अ टीचर झालं. आता काय राहते, आय शॅल बी बिंग अ टीचर. ओके, आय एम बिंग टीचर, मी शिक्षक बनत आहे.
आय वॉज बिंग टीचर, मी शिक्षक बनत होतो. आय शॅल बी बिंग टीचर काय असेल मग? मी शिक्षक बनत असेल. काय आहे? मी शिक्षक बनत असेल. बघा मग आय शॅल बी बिंग अ टीचर याच्यावरचे पूर्ण 10 वाक्य या प्रकारे आहेत, स्क्रीनवर जसे दिसत आहेत त्या प्रकारे. मी म्हणतो, तुम्ही वाचा. ठीक आहे. आय शॅल बी बिंग अ टीचर, यू विल बी बिंग अ टीचर, यू विल बी बिंग अ टीचर, ही विल बी बिंग अ टीचर, she will be being a teacher, it will be being a teacher, we shall be being teachers, they will be being teachers, boy will be being a teacher, boys will be being teachers. Okay. अर्थ, आय शॅल बी बिंग टीचर, मी शिक्षक बनत असेल. यू विल बी बिंग टीचर, तू शिक्षक बनत असेल. यू विल बी बिंग टीचर, टीचर्स, तुम्ही शिक्षक बनत असाल. ही विल बी बिंग टीचर, तो शिक्षक बनत असेल. शी विल बी बिंग टीचर, ती शिक्षक बनत असेल. इट विल बी बिंग टीचर, ते शिक्षक बनत असेल. वी शॅल बी बिंग टीचर्स, आम्ही शिक्षक बनत असो. दे विल बी बिंग टीचर, ते शिक्षक बनत असतील. बॉय विल बी बिंग टीचर, मुलगा शिक्षक बनत असेल. बॉयज विल बी बिंग टीचर्स, मुले शिक्षक बनत असतील. ओके. या प्रकारे हे वाक्य आहे. याच्यामध्ये मग बघू शकता तुम्ही, आय शॅल बी बिंग अ टीचर म्हणजे मी शिक्षक बनत असेल. आय शॅल नॉट बी बिंग टीचर म्हणजे मी शिक्षक बनत नसेल. शॅल आय बी बिंग टीचर म्हणजे मी शिक्षक बनत असेल का? शॅल आय नॉट बी बिंग टीचर म्हणजे मी शिक्षक बनत नसेल का? कळलं? या प्रकारे हे वाक्य बनत असतात. याच्यासाठी तुम्हाला सूत्र आहे 1+2 1+2+3 2+1 2+1+3. 1 म्हणजे सब्जेक्ट, 2 म्हणजे एलपीओ, 3 म्हणजे नॉट. ओके. मग आता होमवर्क तुमचा बघा. सो बघा आता आजचा होमवर्क आहे, आय एम बिंग टीचर, आय वॉज बिंग टीचर, आय शॅल बी बिंग टीचर या प्रत्येक एका वाक्याचे 40-40 वाक्य लिहायचे. बघा, राईट 40 सेंटेन्सेस, प्रत्येक वाक्याचे 40 लिहायचे. आय एम बिंग टीचरचे 40. आय एम बिंग टीचर, आय एम नॉट बिंग टीचर, एम आय बिंग टीचर, एम आय नॉट बिंग टीचर, आय वॉज बिंग टीचर, आय वॉज नॉट बिंग टीचर, वॉज आय बिंग टीचर, वॉज आय नॉट बिंग टीचर, आय शॅल बी बिंग टीचर, आय शॅल नॉट बी बिंग टीचर, आय शॅल आय बी बिंग टीचर, शॅल आय नॉट बी बिंग टीचर. या प्रकारे प्रत्येक वाक्याचे 40 वाक्य लिहायचे. ठीक आहे. 4-4 नाही, 40 वाक्य लिहायचे अर्थासोबत, आणि आई वडिलांची सही घ्यायची आणि ग्रुपवर मला सेंड करायचं. ओके. आता मग बघा, हा होमवर्क कळाला असेल तर या रिडलचा आन्सर द्या बरं. व्हॉट हॅज कीज दॅट ओपन नो लॉक्स, what has keys that open no locks, space but no room, and you can enter but not go in. Okay. What has keys that open no locks, what has keys that open no locks. असं काय आहे ज्याला चाव्या आहेत पण ते कोणता लॉक ओपन करत नाही. स्पेस बट नो रूम, स्पेस आहे पण कोणती रूम नाही. ओके. अँड यू कॅन एंटर बट नॉट गो आउट, तुम्ही एंटर करू शकता पण बाहेर जाऊ शकत नाही. काय आहे सांगा बरं. पीडीएफ म्हणा ना, पीडीएफ पाठवा. सर पीडीएफ पाठवा. काय आहे ते? पीडीएफ म्हणा की डायरेक्ट. करा जॉईन करा, कला जॉईन. सर मला ओके. पुन्हा हे अनुष्का मॅम. ओके. तुम्हाला जॉईन करायचं काय? ठीक आहे. मेन ग्रुप टेला या ठिकाणी आहे मेन ग्रुप. मी इथं एका विद्यार्थ्याला जॉईन करत आहे, दुसरा विद्यार्थी निघून जात आहे. नंतर पुन्हा म्हणतो सर आम्हाला नवीन ग्रुपमध्ये जॉईन करा. चला अनुष. जरूर. ओके. ठीक आहे. हा तुम्ही ग्रुपमध्ये जे सिद्धार्थ स्पोकन इंग्लिश अकॅडमी हाच मेन ग्रुप आहे, त्याच्यावर येत असतो सगळं. ठीक आहे. तोच आहे मेन ग्रुप. सर इट्स जॉक टाइम नाही, जोक टाइम तर म्हणा ना. पण हे रिडल टाइम आहे. इट्स रिडल टाइम. ओके. असं काय आहे ज्याला कीज आहेत पण लॉक ओपन करू शकत नाही, स्पेस आहे पण रूम नाही, एंटर करता येते पण बाहेर जाता येत नाही. काय आहे? जेल. जेल. हा. अजून अजून उत्तर द्या.
सांगू का मी उत्तर आता? खूप जणांनी ट्राय केलं, ट्राय केल्यानंतर आता मला सांगा वाटते. सांगू? सांगू का? तुम्हाला विचारलो. बोला. ठीक आहे, बघा याचं उत्तर आहे कॉम्प्युटर कीबोर्ड. कॉम्प्युटरचा जो कीबोर्ड असतो ना, ते या कीबोर्डचे हे जे असतात बटन यांना कीज म्हणतात. ओके याच्याने चाबी खोलता येत नसते. याला स्पेस असते, याला स्पेस म्हणतात. ते मोठं बटन आहे, हे स्पेस असते. दिसायला का बघू द्या मला तुम्हाला. नाही दिसत नाही. हे कीबोर्ड आहे. कीबोर्ड मध्ये इथं खाली हा मोठा स्पेस असतो, याला स्पेस म्हणतात. पण हे रूम काय नसते, स्पेस म्हणजे जागा, पण याला स्पेस म्हणतात. याचा इथला कीबोर्ड असा आहे, एंटर आहे. हे एंटर बटन आहे, हे एंटर करता येते पण बाहेर जाता येत नाही. ओके नाही, म्हणून कॉम्प्युटर कीबोर्ड. आता मग बघा, आफ्टर दिस नाव आता तुम्हाला एक कन्व्हर्सेशन सांगायचं आहे, जे की आपण डू डज करून चा यूज करून बनवत असतात. ओके, डू डज चा यूज करून आपण कन्व्हर्सेशन बनवत आहात. ओके, मग डू डज कोणत्या काळामध्ये यूज करतात तुम्हाला माहिती आहे का? सांगा बरं मला. डू डज हे कोणत्या काळामध्ये यूज करत असता आपण? डू डज हेल्पिंग वर्ब कोणत्या काळात यूज करता? आय वॉन्ट टू नो हाऊ मेनी पीपल्स, हाऊ मेनी स्टुडंट्स नो द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. लेट्स चेक. 1 2 3. How many are there? What happened? Type the answer. कोणत्या काळामध्ये उत्तर आहे ते? डू डज हेल्प कोणत्या काळामध्ये यूज करता आपण? हा, प्रेझेंट टेन्स. ठीक आहे, कोणता प्रेझेंट? चार चार प्रेझेंट आहेत. सिंपल प्रेझेंट, कंटिन्यूस प्रेझेंट, परफेक्ट प्रेझेंट, कंटिन्यूस परफेक्ट प्रेझेंट. कोणता? सिंपल प्रेझेंट टेन्स. करेक्ट हर्षदा मॅम, बरोबर. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये डू डज यूज करता. याच्यावरचे वाक्य कशाचे असतात? सिंपल प्रेझेंट टेन्सचे. डू यू स्टडी इंग्लिश? Yes, I do. Does Lata come to your house? Yes, she comes sometimes. Do other friends also come to you? Yes, they do. Do you stay in Mumbai? No, I stay in Delhi. कळाले कसे रॅमिंग वर्ड्स होते? आता मग बघा, सॉरी, कळाले कशी कन्व्हर्सेशन होता? आता म्हणू का? तर मग या कन्व्हर्सेशनची तुम्ही प्रॅक्टिस करा. ठीक आहे, काही अडचण आली तर तुम्ही मला विचारू शकता कॉमेंट सेक्शन मध्ये, व्हॉट्सअपमध्ये मला काही प्रश्न विचारा. ठीक आहे, कोणत्या याच्यावर कसाही प्रश्न आला तरी विचारत राहा. याला जर तुम्हाला एक्सपांड करायचे, स्वतःचे वाक्य याच्यात ऍड करायचे, तर करा. मी चेक करतो आणि नंतर तुम्हाला सांगतो कोणत्या प्रकारे हे कन्व्हर्सेशन अजून तुम्ही याच्यात सुधारणा करू शकाल. आणि याच्यावर व्हिडिओ पण तयार करत जा. ओके, कारण जितके तुम्ही व्हिडिओ तयार कराल, जितके तुम्ही बोलाल, तितका तुम्हाला फायदा होणार. ठीक आहे, आता बघा डिक्शनरीचे शब्द आहेत 251 ते 260 पर्यंतचे. बकेट, बॉटल, टीन, रिस्ट वॉच, वेस, वीक, स्विच, विंडो पेन, हर्ट आणि मॅन्शन. हे 10 शब्द आहेत, तुम्हाला पाठ करायचे. याच्यावरचे शब्द 10 वाक्य असे बनतात. ठीक आहे, जसे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत त्या प्रकारचे वाक्य बनत असतात. ओके, बघा. आय फिल द बकेट विथ वॉटर एव्हरी मॉर्निंग. आय ड्रिंक वॉटर फ्रॉम अ बॉटल ड्युरिंग माय वर्कआउट. I store cookies in a tin on the kitchen shelf. I check the time on my wristwatch frequently. I arrange fresh flowers in the vase. I trim the wick of the candle to ensure it burns evenly. I turn out the switch before leaving the room. I clean the window pane to keep it clear and shiny. I visit my grandmother's hut during holidays. I admire architecture of the mansion in our neighborhood. Okay? तर मग 200 वाक्य म्हणायचे. सुरुवात करूया. तुम्हाला वाटलं तर तुम्ही टायमर लावू शकता. हे तुमच्यासाठी आहे बरं का. मी बोलू शकतो, तुम्ही बोलू शकता, फक्त प्रॅक्टिस करा. तुमच्या सर्वांसाठी हे म्हणत असतो मी दररोज. ओके, एक सेकंड ना. So let's say these 200 sentences.
200 वाक्य म्हणूत आपण. स्टार्ट करा म्हणलं की स्टार्ट करायचं. ठीक आहे. स्टार्ट. I, you, he, she, it, we, they, boy, boy. What time, how long, often, when, where, why, with whom, who. I can play, I cannot play, can I play, cannot play. What can I play, what time can I play, how can I play, how long can I play, often can I play, when can I play, where can I play, why can I play, with whom can I play, who can play. I am teacher, I was teacher, I shall be teacher. I have been, I had been, I shall have been. I play, I played, I shall play. I am playing, I was playing, I shall playing. I have played, I had played, I shall have played. I have been playing, I had been playing, I shall have been playing. I can play, I could play, I may play, I might play, I must play, I should play, I would play, I would to play. I can have played, I could have played, I may have played, I might have played, I must have played, I should have played, I would have played, I ought to have played. I have to play, I had to play, I shall have to play, I'm going to play, I'm about to play, I'm likely to play, I'm able to play. Then I am asked, I was asked, I shall be asked. I am being asked, I was being asked, no passive voice. I have been asked, I had been asked, I shall have been asked. No passive voice, no passive voice, no passive voice. I can be asked, I could be asked, I may be asked, I might be asked, I must be asked, I should be asked, I would be asked, I would be asked. I can have been asked, I could have been asked, I may have been asked, I might have been asked, I must have been asked, I should have been asked, I would have been asked, I would have been asked. I have to be asked, I had to be asked, I shall have to be asked, I am going to be asked, I am about to be asked, I am likely to be asked, I am able to be asked. त्यानंतर मग येतात आय एम टीचर, आय वॉज टीचर, आय शॅल बी टीचर. आय एम बिंग टीचर, आय वॉज बिंग टीचर, आय शॅल बी बिंग टीचर. आय हॅव बीन टीचर, आय हॅड बीन टीचर, आय शॅल हॅव बीन टीचर. आय हॅव बीन बिंग टीचर, आय हॅड बीन बिंग टीचर, आय शॅल हॅव बीन बिंग टीचर. आय कॅन बी टीचर, आय कुड बी टीचर, आय मे बी टीचर, आय माइट बी टीचर, आय मस्ट बी टीचर, आय शुड बी टीचर, आय वुड बी टीचर, आय आउट टू बी टीचर. I can have been teacher, I could have been teacher, I may have been teacher, I might have been teacher, I must have been teacher, I should have been teacher, I would have been teacher, I ought to have been teacher. I have to be teacher, I had to be teacher, I shall have to be teacher, I am going to be teacher, I am about to be teacher, I am likely to be teacher, I am able to be teacher. Then I have been, I had been, I shall have been, I am having been, I was having been, I shall be having been. I have had been, I had been, I shall have had been. I have been having been, I had been having been, I shall have been having been. I can have been, I could have been, I may have been, I might have been, I must have been, I should have been, I would have been, I ought to have been. I can have been, I could have been, I may have had been, I might have had been, I must have had been, I should have had been, I would have had been, I ought to have been. I have to have been, I had to have been, I shall have to have been. I'm going to happen, and I'm about to happen. I'm likely to happen. I'm able to happen. And I want to it, I dare to it, I fear to it, I need to it, I like to it, I manage to it, I refuse to it, I permit to it, I expect to it, I know how to it, I stop writing, I finish writing, I delay writing, I postpone writing, I avoid writing, I enjoy writing, I practice writing, I deny writing, I involve writing, I mind writing. किती वेळ लागला? किती वेळ लागला? दोन मिनिट, 1 मिनिट 52 सेकंद. ओके, ठीक आहे. म्हणजे 2 मिनिटाच्या जवळपास होत आहेत वाक्य, ओके नाही. आता बघा, गोष्ट सांगतो तुम्हाला एक. The title of today's story is A Clever Monkey. Okay? Once upon a time, a clever monkey resided on a tree that bore fresh, delicious berries. A day arrived when a crocodile swam up to the tree and told the monkey that he had traveled a very long distance and was extremely exhausted from his journey. The crocodile had been in a search of food and was very hungry. एका वेळी काय झालं, एक हुशार माकड होतं, ठीक आहे, आणि ते एका झाडावर राहत होतं. तिथं आहे ना त्याला खूप असे ताजे ताजे आणि खूप चांगले बेरीज मिळायचे, ठीक आहे, स्वादिष्ट. एक असा दिवस आला ज्या दिवशी तिथे एक क्रोकोडाईल है ना पोहत पोहत आल्यानंतर मग त्यानं त्या माकडाला भेटला आणि म्हणला की मी खूप दुरून आहे ना पोहत आलेला आहे, मी आता खूप थकलेला आहे, ठीक आहे, मी अन्नाच्या शोधामध्ये आलेलो आहे आणि मला खूप भूक लागलेली आहे, असं त्यानं त्या माकडाला सांगलं. ऑन हिअरिंग दिस the kind monkey offered him a few berries for which the crocodile was very thankful. He asked the money if he could visit him again soon for some fruit. The monkey happily agreed. The crocodile came back the next day and the day after that. Soon this became a daily ritual and they grew up to become good friends. ठीक आहे. हे ऐकल्यानंतर मग त्या माकडाने आहे ना त्याला काय केलं माहितीये का, त्याला बेरीज दिले जराशी. दिल्यानंतर मग तो क्रोकोडाईल होता त्यानं आहे ना खूप थँकफुल होता, त्यानं धन्यवाद म्हणला. आणि त्यानंतर त्या माकडाला विचारला मी इथं दररोज येऊ शकेल का नंतर कधी. माकडाने म्हणले हो तू येऊ शकणार, काय कारण, काही प्रॉब्लेम नाही. असं म्हणल्यानंतर मग दुसऱ्या दिवशी आला तो क्रोकोडाईल, तिसऱ्या दिवशी आला, असं दररोज यायला लागला. हे दररोजच म्हणलं त्यांचं, आणि दोघं चांगले मित्र म्हणले. ओके. ॲज ऑल फ्रेंड्स डू they discussed the goings on of their lives and confided in each other. ओके, कन्फाइंड इन इच अदर, इथं मध्ये मध्ये शब्द आलेले आहेत, याच्यामुळे आहे ना अडचण येते. ओके. ॲज ऑल फ्रेंड्स डू दे डिस्कस द गोइंग ऑन्स ऑफ देअर लाईव्स अँड कॉन्फिडेंट इन इच अदर्स.
The crocodile told the monkey about his wife who lived on the other side of the river. So the generous monkey offered the crocodile some extra berries to take home for his wife. मग काय झालं, ते दोघं मित्र झाल्यानंतर एकामेकाला बोलत राहिले. ओके, त्यांचा विश्वास वाढला एकामेकामध्ये. म्हणजे एका दिवशी आहे ना, त्या माकडाने त्याला सांगले की त्याची बायको आहे ना या नदीच्या दुसऱ्या भागाकडे राहते. तसं म्हणल्यानंतर त्या माकडाने त्याला अजून जराशा जास्त बेरीज दिल्या आणि म्हणले की हे घेऊन त्या बायकोला दे म्हणले. ओके, तसं म्हणल्यानंतर द क्रोकोडाईल अँड द मंकी continue to grow closer as friends and they ate berries together. The monkey would often give the crocodile extra berries to take home for his wife. Because of how close the two friends had become, the crocodile's wife started to growing jealous. She wanted to put an end to their relationship. She thought to herself that if the monkey survived on a diet of the tasty berries, his flesh must be really sweet. ठीक आहे, ते माकड आणि ते क्रोकोडाईल जे होते ना, मगर होते, ते एकामेकाच्या जवळ म्हणजे की मित्र बनायला लागले. ठीक आहे, खूप चांगले जिगरी मित्र बनायला लागले. त्याची जी बायको होती ना, त्या मगरची, क्रोकोडाईलची जी बायको होती, तिने जलस व्हायला लागली. पण तिने म्हणायला लागली हे माझा नवरा आहे आणि हे दुसरं माकड त्याच्या जवळ कसं काय येत आहे. ओके, आणि लिटरली खरं खरं माकडच होतं ते. हे माकड कसं काय जवळ येत आहे. तिने विचार केले की जर ते माकड दररोज इतके ते चांगले लागणाऱ्या बेरीज खात असेल, इतक्या स्वादिष्ट गोड गोड बेरीज खात असेल, तर त्याचं जे मांस असणार ते पण खूप चांगलं असणार, असं त्या मगरने विचार केला. मगर मांसाहारीच असते, तुम्हालाही माहित आहे. क्रोकोडाईल. She asked the crocodile to invite his friend over to dinner. The crocodile refused because he knew that his wife was up to some nasty tricks. However, she was determined to eat the monkey's flesh. She pretended to fall ill and told the crocodile that her doctor claims that the only thing that would keep her from dying is the monkey's hurt. तिने आहे ना क्रोकोडाईलला म्हणाली की तुझ्या मित्राला घरी बोलव जेवण्यासाठी. क्रोकोडाईलने नकार दिला, कारण त्याला माहित होतं की त्याची बायको काय ना काहीतरी करणार आहे इथं. ओके, त्याला स्वभाव माहित होता बायकोचा. पण तिला आहे ना त्या माकडाला खायचंच होतं. तिनं आहे ना नाटकं करायला लागली, ढोंग करायला लागली. कशाचे? आजारी व्हायचे. आणि तिनं त्या क्रोकोडाईलला सांगली की डॉक्टरने म्हणलेले आहे की मला आता एकच, या विश्वातली एकच गोष्ट वाचवू शकते, आणि जे की हे माकडाचं हृदय. On hearing this, the crocodile rushed to the monkey's tree and lied to him, saying that his wife had prepared them a delicious dinner. The monkey happily agreed and climbed onto the crocodile's back. Halfway through, the monkey noticed that crocodile began to sing. Frightened, the monkey asked his friend why he was doing that. The crocodile explained the situation truthfully. ते ऐकल्यानंतर जे क्रोकोडाईल होता ते लगेच माकडाकडे गेला, त्याच्या झाडाकडे, आणि त्याला सांगला, त्याला खोटं बोलला. म्हणलं की माझी बायको यासाठी जेवायला बनवलेलं आहे, खूप चांगलं जेवायला बनवलं आहे, तू माझ्यासोबत चल. माकड खुश झाला आणि क्रोकोडाईलच्या पाठीवर उडी मारला. दोघं नदीतून जात होते. अर्धी नदी पार केली तेव्हा क्रोकोडाईल अचानक थांबला आणि बुडायला लागला. माकड भिला. माकडाने म्हणलं अरे असं कसं करायला, कसं का बुडायला तू, काय झालं तुला. क्रोकोडाईल जरा जरा असं रडत रडत त्या माकडाला सगळं काही सांगला, काय काय होत आहे ते. The clever monkey told him that this was an unfortunate situation because he had left his hurt at home. If the crocodile took him back, he would gladly give his hurt away to the nurse crocodile's wife back to the hill. The silly crocodile fell for the monkey's clever lie and rushed back to the tree so that he could take the monkey's hurt. जे माकड होतं ना ते हुशार होतं. त्यानं म्हणलं की अरे हे तर चांगलं नाही ना, तुला माहित नाही का माकड जे असतात ना ते त्यांच्या घरी ठेवत असतात त्यांचं हृदय, त्यांच्या सोबत नसते ते. मगर म्हणलं खरं. माकड म्हणलं हो, तुम्हाला तर घरी घेऊन जाय, मी हृदय घेऊन येतो, म्हणजे की ते हृदय तुझ्या बायकोला देता येईल आणि तिची तब्येत चांगली होईल. मग जे माकड होतं ते उल्लू म्हणलं, त्यानं वापस घेऊन गेलं. ओके, त्याला त्या झाडाकडे. मग as soon as they reached, the monkey hastily scampered to the safety and told the crocodile to tell his wife that she had married a fool. आणि जसं ते झाडाजवळ गेले, माकडाने लगेच झाडावर उडी मारली आणि म्हणलं क्रोकोडाईलला जाय तुझ्या बायकोला सांग की तिने एका मूर्खासोबत लग्न केली. ओके ओके, त्याच्यामुळे कधी कधी डोक्याचा यूज करायचा असतो. ओके so I'm very glad you have listened to my story. See you in the next class. If you are not subscribed to my channel, please like and subscribe. चॅनेल आपल्याला खूप मोठं करायचं आहे. सबस्क्रायबर कमी झाले आहेत बघा, आता हळूहळू सबस्क्राईब होत आहेत. म्हटलं तुमच्या मित्रांना सांगा, शाळा सुरू होत आहे. सर्व मित्र असतात तुमचे, त्या सर्व मित्रांना सांगून टाका, अरे आमचे न्यायमूर्ती सर आहेत त्यांच्या चॅनेलला सबस्क्राईब करायचं म्हणून सगळ्यांनी सांगून टाकायचं. ओके,
तुझ्या वर्गात कितीले विद्यार्थी असतात त्यांनी केलं तर मग आपला क्लास मोठा होणार आणि तुम्हाला जास्त व्हिडिओ मी देऊ शकणार ना, तुमचा फायदा आहे. आणि त्याच्यासोबत काय करायचं माहिती आहे का, आता आपली बॅच संपणार आहे, समर बॅचेस होती, तुमच्या शाळा सुरू झाल्या, बॅच संपणार आहे. ओके, उन्हाळा संपला की बॅच संपून जाते. मग माझे क्लासेस कसे करणार तुम्ही कंटिन्यू, कारण इंग्रजी एवढ्या लवकर येत नसते. ओके, मग आपला 8 ते 9 एक क्लास होत असतो बघा. त्याच्यासाठी ॲडमिशन पाहिजे असेल तर तुम्ही मला फोन लावा, तुमच्याकडे तुमचं मी ॲडमिशन करून घेणार. ओके, माझा नंबर आहे 9423278724. दुसरा नंबर आहे 9423278723. ठीक आहे, हा सरांचा नंबर आहे 9423278724. हा माझा नंबर आहे. कोणत्याही एका फोनवर फोन लावायचा आणि आमच्याकडून ॲडमिशन करून घ्यायचं. ओके, 3 महिन्याचा कोर्स असतो, याच्यामध्ये सर्व काही शिकवतो मी. ग्रॅमर, 10,000 सेंटेन्सेस, रायमिंग वर्ड्स ॲज वेल ॲज व्होकॅबलरी, आणि कसे स्पोकन इंग्लिश प्रॅक्टिस करायची, कम्युनिकेशन स्किल्स, या सर्व गोष्टीची प्रॅक्टिस करून घेत असतो. आजचा क्लास तुम्ही जॉईन केलेला आहे म्हणून थँक्यू. सी यू इन द नेक्स्ट क्लास. बाय बाय, टाटा. यस, बाय, टाटा.